हॅलो फ्रेंड्स, आपण जो सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर सुरू केला होता, तर त्यामध्ये काल आपण बरेच पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. काल आपण बायोटेक्नॉलॉजी आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितलेली आहेत. त्याचबरोबर त्याचा यूजेस, बायोटेक्नॉलॉजीचा यूज आपण पाहिला. इम्पॅक्ट काय होतोय बायोटेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चर अँड अदर रिलेटेड फील्ड्सवरती, तेही पाहिलं आपण. नेक्स्ट, बायोटेक्नॉलॉजी आणि त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याबद्दलही आपण अभ्यास केलेला आहे. इन्क्लुजन, मेन एरियाज जे असणार आहेत बायोटेक्नॉलॉजीचे, जसे की मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, तर याबद्दलही आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओके, आज आपल्याला पाहायचं आहे पहा जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग कशाला म्हणायचं आहे याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायची. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी काय आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. पहा, आता लक्ष द्या सर्वांनी व्यवस्थित. काय आहे जेनेटिक इंजिनिअरिंग? जनुकीय अभियांत्रिकी कशाला म्हटलं जातं? तर पहा, बाय दिस टेक्निक ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशन्स द प्लांट्स अँड ॲनिमल्स व्हरायटीज अँड प्रोडक्ट ऑफ डिझायर क्वालिटी कॅन बी ऑब्टेन. ही जी काही जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, तर या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या टेक्निकचा यूज करून आपण काय करू शकतो? प्लांट आणि ॲनिमलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही प्रजाती आहेत तर त्या निर्माण करता येत असतात. त्यांचं प्रोडक्शन आपल्याला अँड प्रोडक्ट ऑफ डिझायर क्वालिटी आणि योग्य अशा प्रकारचे गुणवत्तेचे आपण प्रोडक्ट जे आहेत उत्पादित ते आपण तयार करू शकतो. कशाच्या सहाय्याने? जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने. फॉर एक्झाम्पल पहा, जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया तयार केलेले आहेत, म्हणजे जनुकीय दृष्ट्या जे काही उन्नत असलेले बॅक्टेरिया, जीवाणू निर्माण केलेले आहेत. ह्युमन ग्रोथ हार्मोन्स निर्माण केलेले आहेत. मानवी जी वाढीसाठी लागणारी जी संप्रेरके आहेत तर ते जेनेटिक इंजिनिअरिंगचं यूज करून आपण ते तयार केलेले आहेत. त्याचबरोबर इन्सुलिनचं प्रोडक्शनही केलेलं आहे. कशाचा उपयोग करून? जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने. ओके, अशा प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत तर ते आपण जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करून तयार करू शकतो. त्याचबरोबर पहा, नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी कशाला म्हणायचंय? बाय यूजिंग द एंटायर सेल. याच्यामध्ये काय केलं जातं? एंटायर सेल ऑर टिश्यू, म्हणजे पूर्ण जी काही सेल असते, पेशी असते, तर ती संपूर्ण पेशी किंवा टिश्यू जे आहेत, उती ज्या आहेत तर त्या घेतल्या जातात. अँड नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट आर डन. म्हणजे नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वगैरे तयार करत असतो तर त्यामध्ये कशाचा यूज केला जातो? एंटायर सेल ऑर टिश्यूचा यूज केला जात असतो. ओके, कशामध्ये? नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीमध्ये. फॉर एक्झाम्पल पहा, टिश्यू कल्चर. काय आहे टिश्यू कल्चर जे आहे तर हे टिश्यू कल्चर कशामध्ये येतं? नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. 9वीलाही आपण टिश्यू कल्चर बघितलेलं आहे. उती संवर्धन आपण बघितलेलं आहे. यामध्ये पहा, त्याचबरोबर हा प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स, म्हणजे संकरित जे बियाणे असतात तर त्याचं उत्पादन याद्वारे घेतलं जात असतं. अशा ज्या मेथडचा यूज आहे तर हे कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये केला जात असतो? नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जात असतो. ओके, आलं असेल लक्षात? नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये कशाचा यूज केला जात असतो? एंटायर सेल ऑर टिश्यूचा यूज केला जात असतो. फॉर एक्झाम्पल काय केलं जातं याच्यामध्ये? टिश्यू कल्चर जे आहे तर ते त्यामध्ये येत असतं. टिश्यू कल्चर, उती संवर्धन, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स असतील तर यांचं जे प्रोडक्शन केलं जात असतं तर हे कशाद्वारे केलं जातं? नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीद्वारे केलं जातं. नेक्स्ट आहे पहा, या बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स काय आहेत? तर इम्पॉर्टंट आहे पहा, क्वेश्चन विचारले जात असतात. काय बेनिफिट्स आहेत यामध्ये? पहा, बायोटेक्नॉलॉजीमध्ये न्यूमरस बेनिफिट्स आहेत, असंख्य अनेक असे काय आहेत फायदे आपल्याला दिसून येत असतात. त्यामध्ये पहिला फायदा जो आहे तर तो कोणता आहे? पहा, इन्क्रीज द क्रॉप यील्ड पर हेक्टर. म्हणजे हेक्टरी जे काही पिकांचं जे काही क्षेत्र आहे तर ते पिकांचं क्षेत्र काय झालेलं आहे? वाढलं गेलेलं आहे.
अगोदर एका एकरमध्ये किती 5 ते 6 पोते गहू ज्वारी निघायचं, पण आता त्याच एका एकरमध्ये जे पिकांचं उत्पादन आहे तर ते वाढलेलं आहे, 30-40 पोते निघायला लागलेले आहे. मग याचं जे कारण आहे तर हे काय, बायोटेक्नॉलॉजीच आहे. त्याचबरोबर रिड्यूस द डिसीज कंट्रोल एक्सपेन्स, म्हणजे जे पिकांना होणारे जे डिसीजेस आहेत, रोग आहेत, तर त्यावरचा जो होणारा खर्च आहे तर तो त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे कमी झालेला आहे. असे डिसीजेस रेजिस्टन्स क्रॉप्स निर्माण करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर फास्टर फ्रूट सेटिंग व्हरायटीज, म्हणजे जलद गतीने फळं येणारे जे काही वनस्पती आहेत त्यांची निर्मिती केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जर एखादं आंब्याचं झाड आणून लावलं की 1-2 वर्षामध्ये लगेच त्याला काय होतं, लहानच असतं, लगेच त्याला फळं येऊन जात असतात. मग याच्या प्रजाती ज्या आहेत तर त्या कशाच्या सहाय्याने इम्प्रूव्ह केलेल्या आहेत, बायोटेक्नॉलॉजीच्याच सहाय्याने इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. त्याचबरोबर पहा, स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज दॅट कॅन विथस्टँड चेंजिंग द एन्व्हायरमेंटल पॅरामीटर लाईक अ टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, सॉईल फर्टिलिटी एक्सेट्रा. म्हणजे पहा, जरी टेम्परेचर चेंज झालं, तापमान वाढलं कमी झालं, वॉटर स्ट्रेस, पाणी जे आहे तर कधी कमी प्रमाणात मिळतं, कधी जास्त प्रमाणामध्ये मिळतं. त्याचबरोबर सॉईल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची सुपीकता जी आहे, तर हे जे काही गुणधर्म आहेत तर ते लक्षात घेता, एन्व्हायरमेंटचे पॅरामीटर लक्षात घेता, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय आहे, अशी जे वनस्पती आहेत तर त्या ताण सहन करून काय करू शकतात, तग धरून उभं राहू शकतात. म्हणजे तापमान वाढलं कमी झालं, वॉटर भेटलं किंवा नाही भेटलं, किंवा सॉईल फर्टिलिटी असेल किंवा नसेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी हे जे पिकं आहेत तर ते चांगल्या दर्जाचं उत्पादन आपल्याला मिळवून देत असतात. अशा पिकांना काय म्हटलं जातं, स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीजचे पिकं असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट, these benefits make a biotechnology valuable tools for the agriculture development. मग हे जे बेनिफिट्स तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते बेनिफिट्स आपल्याला बायोटेक्नॉलॉजी एक व्हॅल्युएबल टूल्स आहे, म्हणजे जैवतंत्रज्ञान आपल्यासाठी एक साधन आहे, मौल्यवान असं साधन आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी, शेतीच्या विकासासाठी. हे आपल्याला यावरून दिसून येत आहे. तर हे काय, त्याचे बेनिफिट्स आपल्याला दिसून येत असतात बायोटेक्नॉलॉजीचे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे, पहा, डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. इंडियामध्ये डेव्हलपमेंट कसं केलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी सर्वांना समजलं आहे का हे एकदा मला कमेंट करून सांगायचं आहे. चला फास्टमध्ये, ज्यांना दिसणार नाही आहे तर त्यांनी पुन्हा जॉईन करायचं आहे, आणि जरा लो क्वालिटीवरती करून घ्या म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. चला, सर्वांना समजलंय का? ओके, चलो, यस 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 म्हणून येत आहे. सॉरी. पहा, डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड इस्टॅब्लिश द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन 1982. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कशाचं इस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे, स्थापना केलेली आहे नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्डची 1982 मध्ये. हे जे बोर्ड आहे हे काय करतं पहा, वॉज ट्रान्सफॉर्म इन टू अ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पहा, हे जे काही बोर्ड आहे, दिस बोर्ड, हे जे बोर्ड आहे तर हे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे इनटू कशाच्या अंडर, हे काय करतं, हे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये, आणि हे कशाच्या अंडर वर्क करतं आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर काम करतं आहे. केव्हापासून, 1986 पासून. ओके, एक नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड स्थापन केलं होतं 1982 मध्ये. ते बोर्ड जे आहे तर ते ट्रान्सफॉर्म झालं कशामध्ये, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये, आणि ते कशाच्या अंडर वर्क करतं आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. किती सालापासून, 1986 पासून. असे काही इन्स्टिट्यूट आहेत पहा जे कंट्रोल करतायत.
इन्स्टिट्यूट अंडर द कंट्रोल ऑफ दिस डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटच्या अंडर काही इन्स्टिट्यूट वर्क करतायत. तर त्या इन्स्टिट्यूटची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. काय काय आहेत पहा, इन्स्टिट्यूटची नावं लक्षात राहू द्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड aromatic plants and facilities of higher education and research. अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट जे आहेत तर हे या डिपार्टमेंटच्या अंडर काय करतात, वर्क करतात. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर वर्क करतात. कोणते इन्स्टिट्यूट आहेत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स अँड फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, आलंय लक्षात. हे इन्स्टिट्यूट आपल्याला आपल्या इंडियामध्ये दिसून येत असतात, जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर वर्क करत असतात. ओके, असे काही कमर्शियल ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहायचे आहेत पहा बायोटेक्नॉलॉजीचे. तर ते कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉप बायोटेक्नॉलॉजी बघायचं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स पाहायचे आहेत कोणकोणत्या प्रकारचे असतात ते. त्याचबरोबर बायोफर्टिलायझर्स काय आहे याचाही आपल्याला या कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे. कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे पहा क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. या क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स बघायचे आहेत. दिस बायोटेक्नॉलॉजी इज यूज इन अ ॲग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव्ह द इल्ड अँड व्हरायटीज. या बायोटेक्नॉलॉजीचा जो यूज आहे तर हा कुठे केला जात असतो, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. कशामध्ये केला जातो, शेतीच्या क्षेत्रामध्ये केला जात असतो. आणि कशासाठी केला जातो तो, इम्प्रूव्ह द इल्ड अँड व्हरायटीज म्हणजे शेतीचं क्षेत्र आणि जी काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ज्या प्रजाती आहेत तर त्यांच्यामध्ये वाढ करण्यासाठी, विविधता आणण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जात असतो. यामध्ये पहा इट इन्क्लूड हायब्रिड सीड्स फॉर फ्रूट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट्स निर्माण करण्यासाठी हायब्रिड सीड्सची निर्मिती केलेली आहे, संकरित बियाणांची निर्मिती केलेली आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप फॉर रेजिस्टन्स टू अ डिसीजेस, अल्कॅलिनिटी अँड वीड्स. पहा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार केलेले, तर GM क्रॉप्स आपण म्हणतोय त्याला. कोणते क्रॉप्स म्हणायचे, GM क्रॉप्स म्हणायचे. तर अशा प्रकारचे क्रॉप्स डेव्हलप केलेले आहेत जे की रेजिस्टन्स, डिसीजेस रेजिस्टन्स असतात, रोग प्रतिरोधक असतात. अल्कलिनिटी म्हणजे जे आम्लता क्षारता निर्माण होते तर त्यालाही ते सहन करतात. वीड्स म्हणजे जे तण असतात तर त्या तणाचा ताणही काय करतात ते सहन करतात. असे GM क्रॉप्स काय केलेले, इम्प्रूव्ह केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, त्याचबरोबर पहा त्या क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्येच BT कॉटन, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे हे BT कॉटन. तर हे BT कॉटनही डेव्हलप केलेलं आहे फॉर टॉक्झिन्स दॅट किल्स द बॉलवर्म. जे BT कॉटन आहे तर त्या BT कॉटनमध्ये अगोदरच काय केलेलं आहे, डिसीजेस रेजिस्टन्स जे काही टॉक्झिन्स आहेत तर ते त्यामध्ये इंजेक्ट केलेले आहेत, जेणेकरून जर त्या BT कॉटनवरती जर कोणतेही बॉलवर्म म्हणजे बोंडअळी जर पडली तर ती बोंडअळी काय करत असते, त्या पानांना, त्या लीव्जला काय करते, खात असते. आणि खाल्ल्याच्या नंतर मग तिची जी असणारी त्या पानांमध्ये असणारी जी टॉक्झिन्स असतात तर त्या अळीच्या कशामध्ये जातात, बॉलवर्मच्या इलिमेंटरी कॅनॉलमध्ये जातात आणि ती इलिमेंटरी कॅनॉल पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकण्याचं काम जे आहे तर हे डिसीजेस रेजिस्टन्स असणारे क्रॉप्स करत असतात, जे ऑलरेडी त्या क्रॉपमध्ये इंजेक्ट केलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे त्या प्लांटवरती त्या बॉलवर्मचा काही परिणाम होत नाही आणि ते बॉलवर्म काय होतात, मरून जात असतात पानं खाल्ल्यामुळेच. तशाच प्रकारचं BT ब्रिंजल पण आहे.
तर हे बीटी ब्रिंजल सुद्धा इम्प्रूव्ह होतं बाय किलिंग द पेस्ट लाईक अ बीटी कॉटन. बीटी कॉटन सारखंच हे पेस्टला काय करतात, किल करत असतात. सेम तसंच आहे. नेक्स्ट आहे पहा गोल्डन राईस. गोल्डन राईस जे आहे ते इंट्रोड्यूस जीन्स सिंथेसायझिंग विटॅमिन ए. तर हे कशाचं सिंथेसाइज करतं, विटॅमिन एचं सिंथेसाइज करतं, कंटेनिंग 23 टाइम्स मोर बीटा कॅरोटीन दॅन द नॉर्मल. जे आपण नॉर्मल राईस खात असतो तर त्या नॉर्मल राईसपेक्षा 23 पटीने जास्त, किती, 23 पटीने जास्त जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय असतात, बीटा कॅरोटीन हे आपल्याला जास्त दिसून येत असतात. किती पटीने, 23 टाइम्स मोर बीटा कॅरोटीन जे असतात तर ते आपल्याला नॉर्मल राईसपेक्षा त्या गोल्डन राईसमध्ये आपल्याला फाउंड होत असतात. त्यामुळे गोल्डन राईस हे आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. आपण काही बघितलेलं खाल्लेलं नाहीये पण ते आपल्यासाठी आवश्यक आहे. हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट अनेबल सेलेक्टिव्ह वीड्स डिस्ट्रक्शन. जे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट असतात पहा, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे काय, तणनाशक रोधी वनस्पती ज्या असतात तर त्या वीड्सला, जे सलेक्टिव्ह वीड्स असतात, तण असतात तर त्यांचं ऱ्हास करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी असे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट काय आहेत, अस्तित्वात आहेत, ते निर्माण केलेली आहेत. नेक्स्ट पहा बायोफर्टिलायझर्स. Biofertilizers such as bacteria and plant like azula are used as biofertilizers. कोणते बॅक्टेरिया जे आहेत फर्टिलायझर्समध्ये बॅक्टेरिया आणि प्लांट्स लाईक कोणतं अझुला, लक्षात राहू द्या, यांचा यूज काय म्हणून केला जातो, बायो फर्टिलायझर्स म्हणून केला जात असतो. तर हे काय क्रॉप बायोटेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. शॉर्टमध्ये थोडक्यात तुम्हाला एवढंच व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जास्त काही तुम्हाला एक्झामला खूपच मोठं लिहायला येतं असं नाही आहे. याच्यामधलेच एक मार्काला क्वेश्चन विचारले जात असतात. त्यामुळे शॉर्टमध्ये व्यवस्थित एवढंच काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे काय, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस हे क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये येत असतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट जे आहेत तर ते सेलेक्टिव्ह वीड डिस्ट्रक्शन करत असतात. बायोफर्टिलायझर्स आहेत जसे बॅक्टेरिया किंवा प्लांट आहे अझुला, तर यांचा यूज बायोफर्टिलायझर्स म्हणून केला जात असतो. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? आलं असेल तर चला एकदा यस सांगा. ओके, म्हणजे आपल्याला पुढे चालायला. चला, आलंय लक्षात? सॉरी. चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा ॲनिमल हजबंड्री. काय पाहायचंय आपल्याला, ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन. आता हे पशुसंवर्धन काय आहे यावरती शॉर्ट नोट नाही विचारली जात किंवा कधी कधी विचारलीही जाऊ शकते, पण शॉर्टमध्ये त्याच्यामध्ये 1-2 मार्काला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 2 मेन मेथड्स आहेत ॲनिमल हजबंड्रीच्या, लक्षात राहू द्या. 2 मेन मेथड्स आहेत. कोणत्या आहेत त्या, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर. कोणत्या येतात, एक कोणती आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे कृत्रिम रेतन, आणि दुसरी कोणती एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे गर्भप्रत्यारोपण. अशा 2 काय येतात ज्या मेथड्स आहेत तर त्या ॲनिमल हजबंड्रीमध्ये काय यूज केल्या जात असतात. कोणत्या येतात, लक्षात राहू द्या. फर्स्ट कोणती आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि सेकंड कोणती आहे एम्ब्रियो ट्रान्सप्लांट, एम्ब्रियो ट्रान्सफर. ह्या 2 मेथड ॲनिमल हजबंड्रीमध्ये यूज केल्या जात असतात. खूप इम्पॉर्टंट आहे, हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. 2 मेन मेथड्स आहेत ॲनिमल हजबंड्रीमध्ये. कोणत्या आहेत त्या, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि सेकंड आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. These 2 methods are used in animal husbandry. Okay, it help to improve both the quantity and quality of animals product. या दोन्ही पण मेथड कशासाठी यूज केल्या जातात, क्वांटिटी आणि क्वालिटी.
क्वांटिटी पण इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि क्वालिटी गुणवत्ता पण काय करण्यासाठी, सुधारण्यासाठी या दोन्हींचाही काय केला जातो, ॲनिमल प्रोडक्टची क्वांटिटी आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी यांचा यूज केला जात असतो, या मेथडचा वापर केला जात असतो. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, ऊल, आता हे सगळे कशापासून मिळत आहेत, ॲनिमल्सपासून मिळत आहेत. तर त्यांची जी क्वांटिटी आणि क्वालिटी आहे तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, गुणवत्ता आणि प्रमाण हे वाढवण्यासाठी या मेथडचा वापर केला जात असतो. तसंच पहा, ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर हार्डवर्क. यामार्फतच पहा, मोर स्ट्रेंथ म्हणजे जास्त स्ट्रेंथ असणारे ॲनिमल्स इम्प्रूव्ह केलेले आहेत. कशासाठी, हार्डवर्क करण्यासाठी, म्हणजे जे कठीण कामं आहेत तर ते करण्यासाठी जास्त स्ट्रेंथ असलेले ॲनिमल्स काय केलेले आहेत, तर त्यांचं प्रोडक्शन केलेलं आहे. आलंय लक्षात. म्हणजे मेहनतीचे कामं करण्यासाठी लागणारे जे जनावरं आहेत तर त्या जनावरांच्या ताकदवान प्रजातीही यामध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. ओके, हे आहे ॲनिमल हजबंड्री. व्यवस्थित लक्षात राहू द्या, 2 मेथड्स व्यवस्थित लक्षात राहू द्या. त्याचबरोबर काय इम्प्रूव्ह केलं जातं, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट एक्झाम्पल, आणि हार्डवर्क करण्यासाठी मोर स्ट्रेंथचे ॲनिमल पण डेव्हलप करण्यात आलेली आहेत. ओके, नेक्स्ट आहे पहा, ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी आरोग्य. आता हे मानवी आरोग्य काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ह्युमन हेल्थ काय आहे, मानवी आरोग्य. यामध्ये पहा, बायोटेक्नॉलॉजी फॉर ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट टेक्स इन टू कन्सिडरेशन टू इम्पॉर्टंट टास्क. These are diagnosis and treatment of these diseases. लक्षात राहू द्या, पहा 2 इम्पॉर्टंट टास्क आहेत ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटशी रिलेटेड, आणि ते 2 इम्पॉर्टंट टास्क म्हणजे कोणते आहेत, एक आहे डायग्नोसिस, डिसीजेसचं डायग्नोसिस, आणि दुसरं आहे ट्रीटमेंट. लक्षात राहू द्या, म्हणजे रोगांबद्दलचं निदान आणि त्याच्यावरती करण्यात येणारे उपचार, हे 2 जे इम्पॉर्टंट टास्क आहेत तर ते ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटशी काय रिलेटेड आहेत. ओके, आणि ते बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचं काय केलं जातं, इन्क्लुडेशन केल्या जात असतं. काय, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीजेस. व्यवस्थित लक्षात राहू द्या, रोग निदान आणि रोग उपचार हे दोन्ही जे आहेत तर हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने काय केलेले आहेत, व्यवस्थापनाचे 2 महत्त्वाच्या बाबी आपल्याला या दिसून येत असतात. नेक्स्ट पहा, आयडेंटिफाय जीन रोल इन अ डिसीजेस एडिंग अर्ली डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस. या बायोटेक्नॉलॉजीमुळे काय शक्य झालेलं आहे पहा, डिसीजेसमध्ये असलेला जीन्सचा रोल काय तर तो ओळखणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर डायबिटीजचं डायग्नोसिस, निदान करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे ते होण्याच्या अगोदरच, डायबिटीज होण्याच्या अगोदरच आपल्याला त्यावरती निदान आपल्याला मिळू शकतं. हार्ट डिसीजेस असेल, हार्ट डिसीजेसवरती, त्याचबरोबर डायबिटीजवरती ते होण्याच्या अगोदरच आपल्याला त्यावरती निदान करणं शक्य झालेलं आहे बिकॉज ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. ओके, नेक्स्ट पहा, फॅसिलिटीज अर्ली डायग्नोसिस ऑफ एड्स अँड डेंग्यू अनेबल अर्ली ट्रीटमेंट. अनेबलिंग अर्ली ट्रीटमेंट, जसं की पहा एड्स असेल, डेंग्यू असेल तर त्यावरती सुद्धा अगोदरच आपल्याला त्याचं निदान करता येतं. त्याच्याबद्दलच्या सुविधा काय काय आहेत, त्यावरती फॅसिलिटीज काय आहेत हे आपल्याला माहिती होतात, आणि आपण ते होण्याच्या अगोदरच त्यावरती काय करू शकतो, ट्रीटमेंट सुरू करू शकतो. म्हणजे उपचार आपण घेऊ शकतो जास्त वाढण्याच्या अगोदर. फॅसिलिटीज द प्रोडक्शन ऑफ नेसेसरी ट्रीटमेंट, म्हणजे जे आवश्यक असणारे ज्या ट्रीटमेंट आहेत तर त्यांच्या काही फॅसिलिटीज आहेत, तर ज्या सुविधा आहेत तर त्या आपण काय फॅसिलिटेट्स द प्रोडक्शन ऑफ नेसेसरी ट्रीटमेंट, म्हणजे जे आवश्यक उपचार आहेत तर ते उपचार पद्धती आपण अवलंबली जात असते बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. फॉर एक्झाम्पल ह्युमन इन्सुलिन, डायबिटीज झालेल्या पेशंटला इन्सुलिनची कमतरता असते, मग ते निर्माण करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जात असतो. युजिंग बॅक्टेरियल जिनोम, त्याचबरोबर काय केलं जातं, बॅक्टेरियल जिनोमचा यूज केला जात असतो.
वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस दूर करण्यासाठी. त्याचबरोबर पहा, प्रोड्यूस व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबॉडीज. बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स, त्यानंतर अँटीबॉडीज जे आहेत, प्रतिजैविके जे आहेत, तर तेही काय करू शकतो, तयार करता येऊ लागलेली आहेत. अत्यंत सुरक्षित अशा असणाऱ्या लशी, प्रतिजैविके जे असतात, तर ते बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण तयार करण्यात आलेल्या आहेत. ओके, हे ह्युमन हेल्थशी रिलेटेड तुम्हाला सांगितलेली पॉइंट्स आहेत. समजलंय? यामध्ये आपल्याला वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशन पाहायचंय. वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन काय आहे, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. ओके, का पाहायचंय एवढं? काय वाटतंय सांगा, पाहायचंय का नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं? वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन सांगा पटपट. बघायचंय का? बरं, ठीक आहे, चलो. वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन आपण एवढं बघू. वॅक्सिन्स काय आहे? वॅक्सिन्स आर अँटीजन्स यूज टू अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन्स ऑर डिसीजेस. वॅक्सिन्स हे काय? एक अँटीजन आहे, प्रतिजन आहे, जे कशाच्या अगेन्स्ट यूज केलं जातो? टू अक्वायर्ड द इम्युनिटी. आपल्याला इम्युनिटी, प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी. कशाच्या अगेन्स्ट मिळवायची आहे? स्पेसिफिक पॅथोजन अँड डिसीजेस, म्हणजे विशिष्ट अशा प्रकारच्या रोगजंतूच्या किंवा रोगाच्या विरोधात आपल्यामध्ये इम्युनिटी, प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कशाचा यूज केला जातो? अँटीजनचा यूज केला जातो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? वॅक्सिन्स असं म्हणतो. काय वॅक्सिनची डेफिनेशन विचारलं तर काय सांगणार आहेत? वॅक्सिन काय आहे? वॅक्सिन्स आर अँटीजन यूज टू अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन ऑर डिसीजेस. लक्षात राहू द्या. काय डेफिनेशन? वॅक्सिन्स आर अँटीजन यूज टू अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन ऑर डिसीजेस इज कॉल्ड वॅक्सिन्स. वॅक्सिन हे एक अँटीजन आहे, जे आपल्याला त्या विशिष्ट अशा प्रकारच्या रोगजंतू व रोगाच्या अगेन्स्ट आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतं. अगोदर काय केलं जात होतं पहा, ट्रॅडिशनली पॅथोजन्स वेअर यूज. अगोदर काय करायचे? पॅथोजन्स म्हणजे रोगजंतूचाच वापर केला जात होता. बट दिस इन्क्रीज द रिस्क ऑफ डिसीज ट्रान्समिशन. पण त्यामुळे काय व्हायला लागलं? डिसीजेस जे ट्रान्समिशन होत आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला डिसीज झालेला नाही आहे, तर त्या व्यक्तीला सुद्धा त्या पॅथोजनमुळे डिसीज होत होता. कारण की त्याला काय केलं जात होतं? अर्धमेलं केलं जात होतं, म्हणजे पूर्णपणे मारल्या जात नव्हतं त्यांना फक्त अर्धमेलं केलं जात होतं, आणि त्यापासूनच वॅक्सिन्स तयार करायचे, आणि तेच जे एखादं निरोगी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये इंजेक्ट करायचे वॅक्सिन्स म्हणून. मग ज्या निरोगी व्यक्तीला झालेलं नाही आहे त्यालाही होत होता तो डिसीज. ओके, त्यामुळे काय होत होतं? पॅथोजनचा यूज केल्यामुळे इन्क्रीज द रिस्क ऑफ अ डिसीजेस ट्रान्समिशन, म्हणजे जास्त डिसीजेस ट्रान्समिशन होण्याची क्षमता ही वाढल्या जात होती. बट पहा, सायंटिस्टने आत्ता काय केलेलं आहे? नाव आज बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने टू आर्टिफिशियली प्रोड्यूस वॅक्सिन्स बाय यूजिंग अ जीन आयसोलेटेड फ्रॉम अ पॅथोजन. आता सायंटिस्ट काय करतायत? ते जे पॅथोजन्स असतात, त्या रोगाचे जे पॅथोजन्स असतात, तर त्या पॅथोजन्सपासून त्यांचे काय आयसोलेट केले जातात? जीन्स, म्हणजे जनुकं अलिप्त करून घेतल्या जातात, म्हणजे काढून घेतल्या जातात त्या रोगजंतूमधून जीन्स, आणि त्या जीन्सपासून मग काय कशाचं प्रोडक्शन केलं जातं? वॅक्सिनचं प्रोडक्शन केलं जातं विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, म्हणजे डायरेक्टली पॅथोजनचा यूज केला जात नाही, तर त्या पॅथोजन्समधले जीन्स काय केले जातात? काढून घेतल्या जातात, आणि त्यांच्यापासून मग काय फॉर्म केलं जातं? वॅक्सिन्स तयार केले जातात. ही जी मेथड आहे तर ही मोर सेफर आहे, सेफर वॅक्सिन्स आहे. ॲज द अँटीजन इज अ प्रोड्यूस इन अ लॅबोरेटरी अँड यूज ॲज अ वॅक्सिन. आणि यांचाच वापर मग कशासाठी केला जातो? अँटीजन प्रोड्यूस करण्यासाठी केला जात असतो, लॅबोरेटरीमध्ये केला जातो, आणि त्याचाच यूज मग काय म्हणून केला जातो? वॅक्सिन्स म्हणून केला
जात असतो. अशा प्रकारे काय केले जातात, वॅक्सिन्स तयार केले जातात. अगोदर कसे केले जात होते आणि नंतर कसे केले जातात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. करंटली पहा काय केलं जातं आता सध्याला. प्रोटीन ॲक्टिंग ॲज अँटीजन आर इंजेक्ट इन अ प्युअर फॉर्म कीपिंग द इम्युनिटी सिस्टीम ॲक्टिव्ह. आता काय करतात पहा, करंटली म्हणजे सध्याला काय करतात, सध्याला प्रोटीन्स ॲक्टिंग ॲज अ अँटीजन म्हणून प्रोटीन काय केलं जातं, प्रथिने जे आहेत तर त्या अँटीजन म्हणून काय केले जातात, प्युअर फॉर्ममध्ये इंजेक्ट केले जात असतात. यामुळे काय होतं, आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे तर ती ॲक्टिव्ह होऊन जाते या प्रोटीन्समुळे. प्रोटीन्स जे आहे ॲक्टिंग ॲज अ अँटीजन काय म्हणून ॲक्ट करतात, अँटीजन म्हणून. आर इंजेक्टेड इन अ प्युअर फॉर्म, त्यांना प्युअर फॉर्ममध्ये इंजेक्ट केलं जात असतं आणि त्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे तर ती कशी राहते, ॲक्टिव्ह राहत असते. दिस इज द सेफेस्ट वे, हा सगळ्यात सेफेस्ट आहे. अगोदरचा सेफर होता, म्हणजे याच्या अगोदरचा जो आहे तर तो तर काही सेफच नव्हता. हा सेफर आहे, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तो कसा आहे, सेफ आहे. पण हा जो आहे तर तो कसा आहे, सेफेस्ट आहे, म्हणजे आपल्याला त्यामुळे काय होऊ शकत नाही, तो डिसीज होऊ शकत नाही. वे टू ॲडमिनिस्टर वॅक्सिन्स ॲज दे आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ॲक्टिव्ह फॉर अ लॉंगर पिरियड. हा मोर थर्मोस्टेबल आहे. अशा प्रकारचे वॅक्सिन तयार केलेले प्रोटीनचा यूज करून हे मोर थर्मोस्टेबल आहेत आणि ॲक्टिव्ह राहतात ते लॉंगर पिरियडसाठी, जास्त कालावधीसाठी. ते जे अँटीजन आहेत, अँटीजन्स आहेत तर ते काय राहतात, ॲक्टिव्ह आपल्या बॉडीमध्ये राहत असतात. फॉर एक्झाम्पल पहा, वॅक्सिन्स प्रोड्यूस युझिंग बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड पोलिओ अँड हॅपेटायटिस वॅक्सिन. पोलिओ आणि हॅपेटायटिसचे वॅक्सिन जे आहेत तर ते अशाच प्रकारे काय केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत, जे आपल्याला जास्त कालावधीसाठी आपल्या बॉडीमध्ये काय राहतात, ते ॲक्टिव्ह राहत असतात. आपल्याला 5 वर्षापर्यंतच पोलिओचा डोस दिलेला आहे, पण तो आपल्याला आजन्म म्हणजे मरेपर्यंत आपल्याला त्या काय राहतात, आपल्यामध्ये ते ॲक्टिव्ह राहत असतात. तर त्यामुळे हे कसे तर सेफेस्ट वॅक्सिन म्हणून यांचा यूज केला जात असतो. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. नेक्स्ट आहे इडिबल वॅक्सिन्स. तर हे इडिबल वॅक्सिन जे असतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय. जेवढे काही लेक्चर झालेले असतील तर ते व्यवस्थित काय करायचेत, पाहून घ्यायचे आहेत, पुन्हा पुन्हा बघायचेत. ओके, आणि व्यवस्थित नोट्स वगैरे काढून त्यांचा अभ्यास करायचा आहे. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय.